मित्रांनो, आता याला तुम्ही भारताच्या आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीचा विजय म्हणा किंवा भारताचं एक नवीन यश. कारण ज्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जगातील मोजकेच देश आपली जहाजे बाहेर काढू शकत आहेत, तिथे भारताने स्वतःच्या जहाजांसोबतच इतर अनेक देशांची जहाजे सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढली आहेत. म्हणूनच आज पूर्ण जगात भारताचा कौतुक होत आहे. युरोपपासून दक्षिण आशियापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारताची प्रशंसा केली जात आहे. आणि या कौतुकामागे एक कारण सुद्धा आहे, ते म्हणजे स्वतःचा फायदा. आता या देशांना समजलंय की भारत त्यांची सुद्धा अडकलेली तेल आणि गॅसची जहाजे इथून सुरक्षित बाहेर काढू शकतो. आता वळूया मुख्य बातमीकडे. भारताने इथून व्हिएतनामचा झेंडा असलेलं एक जहाज अगदी सहजरित्या बाहेर काढलं आहे आणि त्यामध्ये असलेला गॅस आता थेट भारतात पोहोचला आहे. रिपोर्टनुसार सुमारे 16,000 मेट्रिक टन गॅस भारतात पोहोचवला गेला आहे, ज्यामुळे भारतामध्ये सिलेंडरसाठी जो 15 ते 20 दिवसांचा वेटिंग पिरियड होता, तो आता कमी होऊन फक्त 2 ते 3 दिवसांवर येईल. तर जाणून घेऊया या रिपोर्टचे सर्व डिटेल्स. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमची ही छोटीशी मदत तुमच्यापर्यंत अचूक बातम्या पोहोचवण्यासाठी खूप मोलाची ठरते. तर मित्रांनो, आता भारतामध्ये कुकिंग गॅसची टंचाई पूर्णपणे संपण्याच्या तयारीत आहे. 28 मार्च 2026 रोजी आलेल्या एका मोठ्या बातमीने सर्वांनाच चकित केलंय. मिडल ईस्टमध्ये सुरू असलेलं भीषण युद्ध आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये झालेली खळबळ यानंतर भारतासाठी एक टँकर, ज्याचं नाव अपोलो ओशन आहे, ते भारताच्या दिशेने रवाना झालं. रिपोर्टनुसार हे अवाढव्य टँकर कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टवर पोहोचलं असून गॅस अनलोड करण्याचं काम सुरू झालं आहे. आता या एका जहाजाच्या येण्यामुळे दक्षिण भारतामध्ये गॅस सप्लाय कसा बदलेल आणि सरकारने पाईन गॅस आणि जंग वसंत सारख्या जहाजांबाबत काय नवीन अपडेट्स दिले आहेत, त्याची माहिती तुम्हाला देते. खरे तर हे जे जहाज भारतात पोहोचलं आहे, ते व्हिएतनामच्या झेंड्याखाली चालत होतं. या युद्धग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी भारताने या जहाजाला पूर्ण मदत केली आणि म्हणूनच भारताचं कौतुक होत आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर इराणने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की भारत, रशिया, चीन, इराक यांसारख्या काही देशांची जहाजे इथून जाऊ शकतात. बाकी कोणत्याही देशाला परवानगी नाही. पण भारताने आपल्या डिप्लोमसीमुळे एका व्हिएतनामी जहाजाला इथून सहजरित्या बाहेर काढलं. जरी यावर भारताचा माल असला तरी आता समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये सुमारे 16,000 मेट्रिक टन LPG आहे. विशेष म्हणजे हा गॅस आधीच शिवालिक जहाजाद्वारे गुजरातमध्ये आणला गेला होता आणि तिथून अपोलो ओशनद्वारे कर्नाटकला पाठवण्यात आला. यामुळे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात सिलेंडरचं वेटिंग 15 ते 20 दिवसांवरून आता फक्त 2 ते 3 दिवसांवर येईल. आणि फक्त अपोलो ओशनच नाही, तर भारतीय नेव्ही आणि डिप्लोमसीनं कमाल केली आहे. अजून अनेक टँकर्स भारताच्या वाटेवर आहेत. भारतीय फ्लॅग असलेले 2 टँकर्स, ज्यामध्ये पहिलं आहे पाईन गॅस आणि दुसरं जंग वसंत, ही जहाजे सुद्धा हॉर्मुझची खाडी यशस्वीरित्या पार करून लवकरच भारतात पोहोचतील. ही दोन्ही जहाजे मिळून सुमारे 93,000 टन LPG भारतात आणत आहेत आणि पुढच्या 48 तासात अशी अनेक जहाजे भारतात दाखल होतील. ही जहाजे 26 ते 28 मार्च दरम्यान भारतीय किनाऱ्यावर पोहोचणार आहेत. म्हणजेच पुढच्या 2 दिवसात भारताकडे इतका स्टॉक असेल की गॅस टंचाईची समस्या सुटेल. माहितीसाठी सांगते की पेट्रोलियम मंत्रालयाने देशाला स्पष्ट संदेश दिला आहे. मंत्रालयाने म्हटलंय की देशात पेट्रोल, डिझेल किंवा LPGची कोणतीही कमतरता नाही. पुरवठा पूर्णपणे स्थिर आहे आणि भारताकडे इमर्जन्सी प्लॅन सुद्धा तयार आहे. बॅकअप म्हणून कंपन्यांना 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस भरून पुरवठा करण्याचा प्लॅन तयार ठेवण्यास सांगितलंय, जेणेकरून जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत गॅस पोहोचवता येईल. तसेच सर्व रिफायनरींना LPGचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा भारताच्या त्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगीचा विजय आहे, ज्याचं कौतुक पूर्वी जग करत नव्हतं. पण आता जेव्हा जगाला समजलंय की भारत त्यांची जहाजे सुद्धा सुरक्षित काढू शकतो, तेव्हा ते भारताची प्रशंसा करत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर अपोलो ओशन मंगलोरला पोहोचल्यामुळे आणि पाईन गॅससारख्या जहाजांमुळे टंचाई दूर होण्याचे चान्सेस वाढले आहेत. भारत या संकटाचा समर्थपणे सामना करत आहे, हेच यातून सिद्ध होतं. आमची जनतेला विनंती आहे की घाबरून बुकिंग करू नका आणि साठेबाजी टाळा. तुमच्या घराची शेगडी पेटत राहील, कारण भारताची ऊर्जा सेना समुद्रात रात्रंदिवस काम करत आहे. भारतीय नेव्हीपासून ते सरकारपर्यंत सर्वच पूर्ण प्रयत्न करत आहेत. काही काळानंतर निवडणुका सुद्धा येत आहेत, त्यामुळे सरकार कोणत्याही प्रकारची ढिलाई देणार नाही आणि आपली पूर्ण ताकद लावेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भारताच्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वंदे मातरम.